मी काय सांगू? लागली बाय भुकायला ग, लागली भुकायला. काय झालं? सकाळ दिवस उजाडता भुकती, झोपेपर्यंत भुकतच राहती. मी काय कुत्री दिसले का? हा कुत्री आहे का मी भुकायला? काय झालं? तारासच तेवढ्या तिला आता काय हा केलं? का, ही लांडी कुत्री, ही चवना जाऊ, ही करून आणली. काय झालं पण? हा काय चाललंय? काम पडली तिकडं मरणाची आणि तुम्ही इथं नट्टापट्टा करताय. चपात्या लाटायच्या पडल्यात. ननंदबाई तुम्हाला बोलले मी लाटा नाही ना, मग शांत बसा. अहो वहिनी, मग काम पडलंय ना. लोक जेवायची थांबलीत बाहेर. का मी त्यांचा हात धरलाय? जेवू शकतात ना स्वतःच्या तुम्ही हाताने. बनवून द्या ना आम्ही मग घास भरवायला येणार आहे त्यांना, आहे का नाही? तुम्हाला आणली कशाला घरात? तुम्हाला घास भरवायला. भरवा. हा तेवढीच रिकामटेकडी काम नाही मला. 2 दिवस नंदन आली तर तुम्हाला खपत नाही अजिबात. 2 दिवस नाही, तुम्ही आता वर्ष झाले इथेच पडलेले आहेत. कोणत्या भ्रमात जगताय? अहो माझ्या आईचं घर आहे. हो मग माझ्या पण सासूचं घर आहे, लक्षात असून द्या. सासू नंतर आई आधी असते. हो पण हा या घरावर हक्क माझाच आहे. तुम्ही दुसऱ्या घरचं धन आहे, लक्षात ठेवा. हो का? हो तुम्ही पण दुसऱ्या घराचे धन आहे. माझ्या भावाचं घर आहे हे. समजलं ना? लय बोलू नका. हे बघा, हा माझा रूम आहे. प्लीज कृपया करून आपण इथून बाहेर नाही, जाऊ. आईलाच सांगावं लागेल. खूप झालं ह्यांचं आता. रोजचीच कटकट कटकट. रोज जेवायला लेट होतं. जा बरं बाहेर, माझा मेकअप खराब होतो. बावळट. माझा मूडच खराब केला. जाऊन दे बाई, मी चालले रील करायला. बाई जावाई, काय म्हणते? अहो सावलीत जाऊन बसलं का थंडी वाजती, आणि उन्हात येऊन बसलं का उन्हाचा बी चटका लागतो बाई. तेच ना, आता काय करत्या? का हो, तुम्ही नाश्ता बिष्टा केला का सकाळी? नाश्ता केला होता मी. मग आता जेवायचा टाइम झाला, अजून ती पोरं आवाज सुद्धा देईना स्वयंपाकाला. सारखा मोबाईल बाई, मला तर पार कंटाळा आलाय. तुम्हाला एक सांगू का मी? पोराचं लय चाललं होतं सासूबाई, लव्ह मॅरेज करायचं आणि सुनलंय गोरी. सासूबाई जेव्हा त्यांनी फोटो दाखवला होता ना मला, तेव्हाच मला कळलं होतं ते. म्हटलं ही भोरी पाल अजिबात नको आपल्याला. पण कसं आहे, मी राहिलो जावई, तो राहिला तुमच्या घरातला प्रश्न, बरोबर आहे का नाही? मीच तुमच्या मध्ये राहतो, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे मी कशाला जास्त बोलू? आणि तुमचं मा पटत म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. सासऱ्या बरोबर तर नाही बोलू शकत असं काही मी. तो पुरा त्यांच्या पक्षाचा आहे. चढेलेलं आहे. चढेल नाही, तो पुरा त्यांच्या पक्षाचा आहे बाबा. काय सांगू तुम्हाला, याच्यामध्ये माराने ना फक्त तुमच्या आपल्या तिघांचं झालंय. माय लेकीचं, तुमचं आणि मावालं, आपल्या तिघांचंच मरण झालंय खरं. पण मी काय बाई, मी तर कोणाला हातीच लागणार नाही. पण एक सांगू सासूबाई तुम्हाला, तुम्ही एक काम करता का? हे गावाळ काढून द्या ना इथून. तिला म्हणा लय शहरातली ना तू, तर मग जाय म्हणा शहरात घेऊन. मग त्या पोराक जीव लागतो, त्या पोरामुळं खरं. का ते पोर घेऊन जाईन ती बागलात घालून. पोरग लय गोडे, मग पोर लय चांगले. किती नाही म्हणलं तर पण तो आहे ना, तो बायकोचा बैल झाला. त्या पहिलं लय त्याला मायावती, लय काय माया. हो, तुम्ही काय करता इकडं? कोण? तुम्ही मग आता घरात बसल्यावर थंडी वाजती, म्हणून उन्हात बसलो जरास. काय गाई अशी सून केली बाई तू? काय झालं ग? नुसती चोंबडापणा करती. काय केलं आता तिनं? तिला मी काय बोलले, चपात्या पडल्यात करायच्या आहोत, ते जेवायला बसायला लागलेत, तर मला काय म्हणती, नाही ना मला मेकअप करायचाय, अशी बोलती. लय स्टँडर्ड बोलती बाई, पहा, लय स्टँडर्ड सासूबाई, बोलती. सासूबाई नंदा बरोबर असं वागणं योग्य आहे का? मला पटतच नाही जावाई. आता तुम्हाला काय सांगू. नुसती उलट बोलती. तुला बी अशीच बोलती का ग ती? मग बाई अरे मला आज अशीच करा. बोलती, पण मग मला थोडी वचकून बोलती. आणि तो वाला म्हणजे डायरेक्ट तिनं खारच केला का तिला वाटतं या दोघा नवरा बायको निघूनच जावा, म्हणजे मग मी सासूची तुडवी ती. पण मी तोडून गेले, एवढी मोकळी का? तुला कळलं नाही का करायच्या आधी? ए बाई, आता बाबांना काही चालून नाही दिलं ग आई, त्यानं डायरेक्ट घरी आणलं. ती आहे ना, तुम्हाला सांगतो, परवा दिवशी ना फोनवर बोलत होती बरं का. फोनवर बोलता म्हणत होती, बाई पाहुण्यासारखं राहावा, 4 दिवस राहावा, निघून जावा आपल्या घरी. काय तिच्या बापाचं घर आहे काय? मग तेच म्हणजे अशी नाही, फोनवर बोलत होती. तिच्या आई बापांनी किराणा भरून दिलाय. नाही, असं फोन लावेल, फोन चालू का नाही चालू काय माहित नाही, पण आहे ना असं मला पाहून बोलत होती. म्हणजे मी काय क्षण खातो का मला कळत नाही. मग ही पद्धत आहे का बोलायची जावयासोबत? तुला पटतं का ते? मला तर नाही पटत बाई. माझ्या आता नवऱ्याला पण बोललं ना, मला पटणार नाही. मी आता सांगते बघ तुला. सासूबाई तुम्हाला एक सांगू का मी, या घरामध्ये ना तुमच्यामुळे मी थांबलो. तुमच्यामध्ये माझी
लागेल म्हणून खरी थांबलो. गोष्ट आहे हो जावाई, खरी गोष्ट आहे. मी काय म्हणते ती काय करू राहिली? आता बसले केस विचारित हा का? असे धड ते मोबाईल वर रील बिल बनविती काय? हा, हा तुला का? दुसरं काय काम आहे मी की ना आयफोन देऊन तू हं. मी ना पाहते आता आहे ना तिचा मोबाईलच हिसकून घेते. मला पाहू दे काय करीती काय नाही नुसतं आता. हिसकून नका घेऊ सासूबाई, हं. फोडून टाका, म्हणजे म्हणजे हॅडेकच राहणार नाही. हा ना हा डायरेक्ट फोडून टाका. आता ना मी पाहते बरोबर. तुम्ही बी किचन का चला, तुम्ही जेवायला बसा, मग मी तिला बरोबर मोबाईल हिसकीते आणि चपात्या करायला बसविते. चला बरं. सासूबाई नाव ना केऊ दे बरं का आपलं. नाही हो बाई, मला काय कोणाचं भेवा आलं का? हं. समजावून सांग जरा तिला. चल बाबा रील काढते मस्त पैकी. मैं चली देखो प्यार की गली. अरे थांब, परत 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 नाही, जाऊन दे आता. रीलचा मूड नाही माझा. मी मस्त असे फोटो काढते, मला पोस्ट करावे लागेल ना इंस्टाला. अहो आत्या, उठसूट मोबाईल किचन मध्ये स्वयंपाक पाणी कोणी करायचं? माणसं उपाशी मेले तो बाप करील काय स्वयंपाक? का माझ्या बापाला काय तुम्ही पगार देताय काय? तो इथं कामाला यायला मग कोणी करायचा हा स्वयंपाक? हाय ना तुमचा घर जावई ठेवलेला इथं, आणि तुमची मुलगी पण आहे ना इथं वर्षापासून पडलेली. सांगायचं ना मग तिला. मग ते का काय तो घरामध्ये काही संडास बाथरूम घासायला ठुले काय? मी मग ठेवा ना, मी देते त्यांना पगार. त्याच ह्याच्यात ते. अगं बाई हा जगा मागा न माक बागा हम्म. स्वयंपाक कर. कोण मी? हा हाय ते खा रात्रीचं शिळ. मी नाही करत बसणार, मला तेवढा टाइम नाहीये. मग हे काय हा तमाशा? हा माक पान पान फुलवा. काय नाचायला लागले का इथं? मग हा काय तमाशा आहे? हा उठलं का मेकअप, उठला का आरसा, तेवढं सोडून उद्योगच नाही दुसरं. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही ना माझ्यावर जळता आत्या. म्हणजे मी ना छान दिसते, मी छान राहते, आणि तुमची मुलगी कशी काळी कुळी डांबरागत, अगं त्यामुळे माई तुम्ही जळताय. माई काळी कुळी असू दे नाही तर कशी असू दे, जळत्यात म्हणजे काय आमचा काय दूर निघतो काय? वा वा वा, इथं नाचत नाही मी. भगवंतानी दोनच कलर दिले, एक काळा आणि गोरा. तुम्हाला देवानी चुकून गोरा कलर दिला म्हणून एवढा मकडू नका, अहंकार करू नका. रावणाची सुद्धा लंका जळाली होती. ओ तुम्ही शांत बसा. हा. इथं आमच्या घरात काढायला लावताय आणि काय लंकाचं बोलताय मला ओ, तुम्ही? नाही, ऐका, तुम्ही माझ्या बायको बोल नका. कुणाला बोलताय काय? काय कुणाला बोलताय? दिसत नाही का कुणाला नाही, बोलताय? नाही, काय तर तिराई बिराई काय मी? मी काय म्हणते? नंदनचा अगं रिस्पेक्ट तू केला गंज पाहिजे. तू गंज वाहनामध्ये दिसू राहिली. माई लेख नसा नका वाहनामध्ये, पण माई लेकी जवळ गुण आहे. तू गुणात आहे का? अहो हाय ना त्या गुण. कसं काय? तुमच्या लेकीचे गुण मी सांगते की. मला माहिती लयच गुणवानी आत्या तुमची मुलगी. ह्याच्या चाड्या ह्याला लावायच्या, ह्याच्या चाड्या ह्याला लावायच्या. दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते पहिलं बघायचं. दुसरे कसे राहतात आणि कसे तिला नाव ठेवता येतात तेवढंच बघता येईल तुमच्या लेकीला. आणि एवढे तर गुण आहेत तुम्ही दिलेले. तुला जगाशी काही संपर्क नाही, जगाशी काही घेणं नाही, फक्त आपला मोबाईल भला ना आपण भलं. आणि ही अहो मी तरी तेवढं करते. असं चाड्या चुड्या लावत बसत नाही ना मी. ह्याच्या ना. त्याला त्याच्या ह्याला. हा ग बाई. काय तिचे गुण लय झालंय? भारी आहेत आणि अरे गप राज सारखं तुला वाद चालू आहे आपल्याला. अहो साऱ्या सकाळचे माणसं तुम्हाला उपाशी, पाहुणे रावळे कळाला जावळे का काही. साऱ्या अहो, सकाळचे माणसं मामा. उपाशी आहे. आता हे कवाचे पाहुणे राहिले. हा तेव्हा सासरे बुवा, या घरात जावायला डायरेक्ट कवडीची किंमत नाही राहिली. आता डायरेक्ट तिच्या रंगारूपावरून करू आले, म्हणजे काळी आहे, असं आहे, तसं आहे. आता मला सांगा, तुम्ही डांबरात टाकले दिसणार नाही, तरी पण माझ्या सासू तुम्हाला सांभाळते ना. तुम्ही नाही पुढचं नका बोलू. हा? तुम्ही बा मम्मी पण सांभाळतेस की माझ्या नवऱ्याला काय दुसऱ्याला दिलं काय सांभाळायला? येत बाकी म्हणा. हा आणि तुमची तुम्हाला- सुना अशी आहे म्हणूनच तुम्हाला- भाग्य म्हणा. आणि तुम्हाला आम्ही ठेवलं इकडं ये बाकी म्हणा. हा बरोबर म्हणजे मामा. ते काही इड वतनाव येईल का? आला, त्यांना आली तिकडे नाही. तिकडे जमीन जागा नाही का? आता काढून दे. भांडणं झाले म्हणून ते इड हा. हा. 4 महिने सांभाळ राहिली. मी सून मूल काढून दिले, तुम्हाला काढून देईन, पण हा, मी लेकाला बाई. लेकीला आणि जावायला काढून हा, नाही बाय. देणार. हा सुनाला देखील ना काढू. हा तो का पाहतोच ना मग. पहा ना, हा पहा काय बरं. कामाची आहे? काय कामाची? नुसती मेकअप थोपतीन रे अशी. अगं बाई मग आता काय करते मग आता? काय हा, कर- मामा मी तर- लोकायला पुरी भेटा ना. मामा मी तर राहतो ना, हा मी फक्त सासूच्या प्रेमापोटी राहतो. काय? नाही तर मला कोणाशी काहीच घेत नाही. माझ्या बायको तिचं एवढं प्रेम वाया चाललं. मग सासूला घेऊन जायचं तुमच्या माझी घरी. सासू हो, मला नीट सगळं बोला. काला नांदायला. मग काय आता? हा का? यांना कसं इथं तुम्ही नांदायला बोलवले? एवढा खेळवणपणा कुठं शिकली? तुमच्याकडूनच. हा का? तुमच्याच गुण शिरलेत ना अर्धे माझ्या अंगात. अगं, हम्म. सासू कोणाची शेवटी? चपट्या तोंडाची तुम्ही लय अगं, नीट चांगल्या बोल. तोंडाची. म्हणजे काय बोलत त्या सुनाला? मग बरोबर आहे. सारखा रील, सारखा मोबाईल, घरात काम नको, धंदा नको, त्या चपात्या कोणा करायच्या? मग जा तुम्ही वा, हा, जा जा. तुम्ही करा, तुमच्या हातवर जा. हात मोडले. जा करा. मामा हे बघा, आता
तुम्हाला माहिती का नाही मी किती चांगली आहे बरं? हा मी एवढं चांगली आला पाहिजे ना दूध. कपडे झाले धुवून हा? झाले काय? अजून आहे का? नाही झाले. तुला काय कपडे धुवायला अरे ठेवलंय बाई. का बायकोनी? बोगस तोंड तिकडे ठेव का इकडे आणलं घरात ठेवतो ना. ही आहे ना आमच्या पोट खाली कर. साबणी चोरी ती. हा काय तिकडे यायला हा. बघितलं का आई? त्याला साबणी करू दे तुमचं आणि आमचं. तू दम काढ थांब. साबणी चोरी ती. अरे अरे बाई, का रे? बोलली. वहिनी जरा अ, नीट बोलला स्वयंपाक. त्या बाईला सूर्याला असू तर माझा नवरा आहे तुमचा आहे का? मग हात तुम्ही खाली. बोललो का? हाताला हात लावायचा हात नाही. खाली करा. तुमचा पण हात नवऱ्याशी खाली सुसंवाद करा. ए, शांत बस. तू पण शांत तू व्हा. गप रे. वय माग वय. माझ्या नको नवऱ्याला उराडता आणू. बोलायचं बाई, नाही. तू ये ना काय झालं? पुरवला माझ्या अहो तुम्हाला मी काय सांगू? लागली बाय भुकायला ग. लागली भुकायला. काय झालं? सकाळ दिवस उजाडता भुकती झोपेपर्यंत भुकतच राहती. मी काय तारसच कुत्री तेवढं आहे दिसते ना. का? हा कुत्री आहे का मी भुकायला? काय झालं? तारसच तेवढं तिला आता काय हा केलं का ही लांडी कुत्री ही चवना दव ही करून आणली. काय झालं पण? हा? अहो पाल आहे, पाल. हम्म. यांच्या डोळ्यात मी सारखी खूपच असते हो. पण झालं काय? मी तर अशी गप गुमान आपली रील करत होते. बाई. हा, हा. व्हिडिओ काढते का तू? हो. व्हिडिओ झाला का नाही? झालं नाही का बाई बाई. नाही, यांनी काढ, फोन काढ. बघ घेतला काढ. माझा. मोबाईल दे. किती बाई किती वाण उधळू राहिली बाई वाण गाईची शिंग म्हशीची. हा, मग लय रडू राहिली, लय रडू राहिली. बादली भर बादली. हा ए. बादली. हे तिकडे काय आंघोळ नवऱ्याला करायची काय बायकोनी मला? side घ्यायला. गप गप रडू नको तू. लोकांची गरिता काय हे नाही. बघ तुला जर त्रास होत असेल ना मला पण त्रास होतो बर का. मी त्रास झालेला आहे ना सहन नाही करू शकत मग तुला. लगेच घराच्या बाहेर निघ. कुठे? थांबू नको. मी कस काय त्याच्या बापाचं घर आहे. हा. हा. तुम्ही इकडे या हो 2 मिनिट. काय? अहो, आत्या आत्या अहो या इकडे या तुम्ही. अहो काय करायला लागली? बहिणीला त्रास झालेला बघू शकतो का? का हो? आता हा? काय म्हणत्या? time आहे का बरं? काय म्हणत्या तुम्ही? मार राहिले का? हं? काय म्हणत्या? काय म्हणते? हं? आई काय म्हणत्या? काय म्हणत्या? हं? तुम्ही काय म्हणत्या? काय म्हणत्या तुम्ही? हं? हे बघा काय म्हणत्या? बाबा आपण तिघ राहू यांना घराच्या बाहेर काढून द्या. ती वाकड्यात घुसती आणि हा तिची बाजू घेतो. ती वाकड्यात यांना घुसती. सगळ्याला घराच्या बाहेर काढून द्या बर का. ती घराच्या बाहेर वाकड्यात काढून द्या. घुसती. ती वाकड्यात घुसती तिची बाजू घेतो. तुला सरळच करीन मी. हा उठली का कंबर काय ए, तू बी गप ग. नक्की तुझंच बाप आहे ना? बाप आहे. अगं, बाप आहे रे मी. बाप आहे? हा, तू आई पायकाची घरात घालून तुझं काय काय? वय घरात तुमच्या बाप- वय घरात तू माग वय वय घरात. अहो, अरे मानावर तुला बारीक ती नको. तुम्हाला माहित नाही बाई, अयो, सासू. अयो. लगेच निघा आई, येऊन अजून. थांबूच नका. कोण? थांबायचं नाही मा घरात. तुमच्या निघा, निघा दोघांना आता. मारलं मला कशा हात लावतील? काय म्हणते? आ, मम्मी काय म्हणती तू निघ मम्मी बाहेर. लगेच घराच्या बाहेर. तू निघ, तू. कोण तू निघ. तू आम्ही एकदा तिघं- घरात चल. आम्ही तिघं चल, राहतो. तू घरात चल. आता नको ना. हं? लगेच घराच्या हे बघा बाहेर या निघा. हिच्या वारची- तुम्हाला मायवाली लेखन जावय तुम्हाला सण व्हाय ना. हिचा काही त्रास नाही. तिला देखील मी सापड- मी सगळे काम करतो हिच्या वारची. तर ना मी काय तुझं? सगळे काम करतो. फटकुईलाच तुला चांगली मी. तुला पण फटकवेन. घरात वळ नाही तिकडं. घरात नाही एकदा तिला. चल का तूच सोड. ये बरं घरात. या ये सोड. सोडते का तू सोडती का अहो, सोडती का केस सोडा का तुला सांगतो काहीतरी? हा. हं? मला बायकोला धरून राहिली. मी खूप सगळे वाईट काम करतो हिच्या वारचे. तुमचा संबंध नाही बोलायचा मग हिला. चपात्या करायला जाय. हा, मी कर. करतो माझ्या करतो मी. नवऱ्याला जाय. भूक लागली चल चपाती कर. ए, ए, तो नवरा इथं घर जावय. तो नवराचा मा नवरा काय नोकर नाही ठेवलेला. हा. त्याला चार जावई, घास आई, खालेला. जावई या ए, घरात. जाऊ दे. समजलं ना? मग हिला डोक्यावर सासूबाई? तिला- सासूबाई, मला नाही राहायचं. हा. नका राहू. मला नाही नका राहायचं. राहू. सरक अरे बरं, वा, बॅग. वा, वा. हा, हा, अशी बॅग निघा. हा? अशी हा? निघा. बॅग इथं भरू नाही दे, यायचं. बॅग भरू दे मला. हा, जा. जा. काला बॅग बरी त्या तुम्ही जाऊ दे, हिची जाऊ दे. बॅग. हे आपल्याला लई तैट होती. बोल पुढे जाऊ दे, एकदा हा? जाऊ दे. तिला दे की एक चापट. बोल तू पुढे हिला तर असं हा बघीन. भावाला? तिकडं. त्याला का बाई, इथं हे बाई. तू गप्प दोघं बसती कानं का? भरतात. त्या अंगावर काय येतं. गप्प तू बसती गप का? बसती का तुमची पोरगी मला किती तोंड सासूबाई. करती. हा, तिचीच बॅग येते हा, जा जा. अरे बॅग तुमची बॅग निघा. उचल धर. चला. निघा. सासूबाई काय बघताय काय तुम्ही? आपली उशी चोरून चालली दोघांची याला उशी हुशार पुरवला. आहे का? आयची जाऊ, शान जावई. धर हा? पूर्वा आपली उशी. हे जाऊ दे पहिल्या गाडीनं. चला. कोण? हा मोबाईल बाबा आम्ही नाही. रस्त्याने रील काढीत जा. बाबा आम्ही नाही निघणार. यांना नाही. घराच्या बाहेर काढा. बाई, ओ, आई ह्यांना पण काढा. द्या बाई, की एक सुरकत तांदूळ. नाही बाई, सुरकत का तुम्ही सुद्धा निघा. काय? का बरं? पोराला घ्यायचं सुनाला घ्यायचं आणि तुम्ही बी निघायचं. निघायचं निघा. रस्त्याने. चला. निघा इकडे थांबायचंच नाही. मला मायवाली लेख जावाई म्हणजे तुम्हाला निघायचं. सुना मुलापेक्षा लेक आणि जावई प्यारे ते प्यारे. अहो, आज तुमच्या
तुमच्या लेकीने आणि जावईने सगळं संसाराचा खेळ केलाय. नाही तुम्हाला- मोबाईल नाही केला मोबाईल ऐका ना, तुम्हाला लेक जावई नाही विचारणार आहे, सून मूल विचारणार आहे, समजलं का? मला माझा तुमचा शेवट सून फेमस मूलच झाली करणार, ती. लेक जावई नाही येणार करायला. फेमस झाली फेमस हा का तिला सगळे ओळखतात. म्हणून ए, तर ह्या ठेचू का? जात्यात, हे का तोंड आहे? ठेसू तो वाल्या लाकडाखाली ठेसू जाऊ निघतो का? का? हा. तरी अजून होईल ना. सासूबाई द्या फार करून. राखवायला लागली आज. कुठे बघ, तूच राखवायला लागली. वरून न काळी ना सासूबाई आतून जेवायची. काळी. सासू- आपल्या काढल्या हाताखालून पण ही आहे ना ही पार वाकडी तिकडी करूच तर काळी निळी करूच तर मग मी हानील हं? हा आणि एकदा दार लावल्या उघडणार आहे. नाही. आम्हा दोघांना वाटलं का सासूबाईचं तू जण सारखा काय? मारते, आई, माझी आई. पटकन बाहेर देऊ नको. तिच्यामुळे सगळा खेळ आहे. हा. तुम्ही निघा तिची साईड आम्हा घेता ना. दोघांना किती मार बापल्या काय ना. पुढं वय मारू. वय पुढं चल. वय पुढं सुंबजाळाला पण पिळ नाही गेला. वय रे पुढं उशी घेऊन जायला लागल तुम्हाला फुटपाथवर नाही तर बस स्टँडवर झोपायला काय करायचं चाल. आता? कुठे जातो? तिच्या आई बापाची तिला लय बरोबर आहे तुला तर याची लय बरोबर आहे. ऐकून टाकू. बरं, चल, आणि चल, आपण- जागा बघा. साडीला रे कितीची निघ. साडी, साडी. चाल अबे तो, निघ. तुझ्यामुळे हल्लाय तू सगळं. पुढं वय पुढं काळे. पुढं पुढं चल काळीन गोरी चल. सासूबाई, चपात्या करून घे चपात्या करण बांधे गस तिच्या पायी मी मायवाले दोन मुलं काढून दिली. वय चपात्या कर. नवरा सुद्धा ठुला नाही मी घराला इडदनी. सासूबाई इकड्या. सासूबाई हा आज आहे ना घराची आपली कीड गेली बरं का. हम्म आता तुम्हाला सांगतो आपलंच राज्य आहे आता. हा हा तुमचं माझं. मैसूर मुल दिले काढून आता भीक मागायला म्या रेल्वे स्टेशनवर. आता तुमच्या दोघं नवरा बायकोंचं राज्य आहे. नवरा बायकोचं. मला आता झालं इकडं आडन तिकडे येईल. सासूबाई बा माझ्या सासरे सगळी बरोबर मी करून घेईल तुमची काय टेन्शन घेऊ नका. चालन चला गिळून घ्या. उठा चला गिळून घ्या. सासूबाई